गोकुळ दूध संघाचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या मूळ गावी चुये इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी गोपूजन, स्मारक पूजन आणि प्रतिमा पूजन गोकुळ दूध संघाचे संचालक शशिकांत पाटील आणि तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे डॉक्टर संजय चव्हाण यांनी स्वर्गीय चुयेकर यांच्या सहकारातील योगदानाचा दाखला देत त्यांचं कार्य अतुलनीय असल्याचं सांगितलं. यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील म्हणाले, अण्णांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विकासाचा विचार केला. त्यामुळं गावामध्ये दूध संस्था, सेवा सोसायटीची उभारणी केली. त्याचबरोबर अवघे 600 लिटरपासून गोकुळ दूध संघ सुरू झाला होता. आज त्याची व्याप्ती वाढली असून त्याचं कलशपूजन होतंय. हीच खरी स्वर्गीय चुयेकर यांना श्रद्धांजली म्हणता येईल. तसंच स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा त्यांनी गौरव केला. यावेळी डॉक्टर ज्ञानेश पाटील आणि डॉक्टर तनिषा पाटील यांनीही मार्गदर्शन केलं. तसंच चुयेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोकुळ पशुसंवर्धन विभागाने पशुवंध्यत्व निवारण शिबिर आणि संत गजानन महाराज हॉस्पिटल आणि डॉक्टर DY पाटील यांच्या विद्यमानं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुयोग वाडकर, पंचायत समिती सदस्य किरणसिंह पाटील, रंगराव मगदूम, पांडुरंग मगदूम, उपसरपंच प्रदीप पाटील, IA पाटील, सुभाष चौगले, करवीर सचिव संघटना अध्यक्ष जालंधर पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.